नमस्ते यूट्यूब फॅमिली, थॉट्स विथ कुकिंग या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता पावसाळा सुरू झालेला आहे आणि आपल्याला काही ना काही खावंसं वाटतं, सारखीच भूक लागते. तर अशीच एक रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे, तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे. पावसाळ्यासाठी तिखट शंकरपाळी एकदम टेस्टी आणि मस्त. तर चला मी रेसिपीला सुरुवात करते. इकडे मी पाव किलो मैदा घेते, त्याला चांगलं चाळून घेते. कारण मैदा चाळूनच घ्या, कारण त्याच्यामध्ये किडे वगैरे असतात. मैदा मी इथे चाळून घेतलेला आहे. आता ह्या मैद्यामध्ये मी सगळे मसाले टाकून घेते. सर्वप्रथम मी ह्या मैद्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घेते. जिऱ्याने आपल्या शंकरपाळ्याला टेस्ट खूप छान येते. ह्याच्यामध्ये मी तीळ टाकलेलं आहे. तीळ मी थोडेसे जास्त टाकलेले आहेत. तिळानेही याची चव एकदमच भन्नाट येते. आणि मी ह्याच्यामध्ये आता ओवाही टाकलेला आहे. ओव्याने पण हे खायला खूपच अतिशय चविष्ट आणि स्वादिष्ट लागतात. आता ह्याच्यामध्ये मी चवीपुरता मीठ टाकलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये हळदही टाकलेली आहे. आता ह्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकून घेते. जेवढं तुम्हाला तिखट हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकून घेऊ शकता. इथे माझं लाल तिखट टाकून झालेलं आहे आणि हे सगळं मिश्रण मी आता चांगलं मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर मी गॅसवरती इथे तेल तापत ठेवलेलं आहे आणि हे तेलाचं तेल आहे ते मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे. कारण ह्याच्यामध्ये आपण जेवढे गरम गरम तेल टाकू तेवढे आपले शंकरपाळ्या खायला एकदम क्रिस्पी आणि एकदमच मस्त असे लागणार. तेल आता टाकून झालेलं आहे. मी चमच्याच्या साहाय्याने हे सगळं तेल पहिला हे मिक्स करून घेते. मिक्स करून झाल्यानंतर ह्याला हाताने चांगलं सगळं मिश्रण एकत्र करून घेते. सगळं तेल एकत्र करून घेते. हे सगळं एकत्र झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये ज्या भांड्यात मी तेल तापवलेलं त्याच्यातच थोडंसं पाणी घेऊन हे चांगलं मिश्रण मळून ठेवते. मळून झाल्यावरती मी ह्याला 15 ते 20 मिनटं रेस्टसाठी ठेवते. रेस्टसाठी ठेवल्यावरती आपले शंकरपाळ्या खूपच छान होतात. तुम्ही बघू शकता. आता इथे मी हा डो मळून घेते. मस्त असा, जास्त आपल्याला पातळही नाही मळायचं ना जास्त घट्टही नाही मळायचं आहे. इथे माझा डो आणि पिठाचा हा गोळा बनवून तयार झालेला आहे. आता मी ह्याला 15 मिनटं रेस्टसाठी ठेवते. जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला एक लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. इथे 15 मिनटं झालेले आहेत. मी इथे झाकण उघडून बघते. माझा पीठ चांगला मुरलेला आहे. आता मी पोलपाटनं घेते आणि हे पीठ चांगलं मळून घेते आणि ह्याचा एक गोळा तयार करून घेते. गोळा तयार झाल्यानंतर मी ह्याला लाटण्याच्या साहाय्याने ह्याला चांगलं लाटून घेते. जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पातळही ठेवू शकता, म्हणजे शंकरपाळी आपली, नाहीतर जाडही ठेवू शकता. मी इथे मीडियम असं ठेवलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मी पोलपाटण्याला खालती ना पीठ घेतलेलं आहे ना काहीच नाही. कारण हे आपलं मैद्याचं पीठ आहे आणि हे चिकटणार नाही ना काहीच नाही. तुम्ही बघू शकता हे चिकटत नाही ना काही नाही. ह्याच्यामध्ये तुम्ही जेवढं पीठ टाकणार तेवढं आपल्या तेलामध्ये सगळं असं काळपटपणा येणार, म्हणून तुम्ही पिठाचं प्रमाण पीठ ह्याला लावू नये. ही शंकरपाळी तुम्ही टॅमॅटो सॉससोबत खाऊ शकता, हिरव्या चटणीसोबत खाऊ शकता, चहासोबतही खाऊ शकता. खायला खूपच छान लागतं. आणि जेवढं शक्य होईल तेवढी ही शंकरपाळी खूपच पातळ लाटा, कारण हे तळल्यानंतर खूपच खायला क्रिस्पी असे लागतात. गोड शंकरपाळ्या आपण थोडं जाडसर केलं तरीही चालतं, पण तिखट शंकरपाळी एकदम पातळच राहिली पाहिजे आणि एकदम खुसखुशीत होते मग तेव्हा ती, आणि एकदम कुरकुरीत खायला लागते. तुम्ही पण ही रेसिपी नक्कीच ट्राय करा. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर एक लाईक करा आणि सबस्क्राईबही करा आणि व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच बघा. बघू शकता आता इथे माझं कट करून झालेलं आहे. गॅसवरती आता मी मस्त असं तेल तापून घेतलेलं आहे कढईमध्ये. आता हे सगळे कट करून मी एकदम अलगद हाताने आपले जे झारा आहे त्याच्यामध्ये टाकून हे सगळे शंकरपाळ्या मी तळून घेणार आहे. ह्याचा कलरही खूपच छान आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये जे तीळ आणि ओवा आणि जिरं ह्याची टेस्ट खूपच छान लागते खायला. आता हे कट करूनही झालेलं आहे. आता मी तळण्याची प्रोसेस सुरुवात करते. अशा एकदम अलगद हाताने मी हे सगळं काढून घेते. काढून घेऊन मी ह्याला मस्त असं तळून घेते. इकडे गॅसवरती तेल तापलेलं आहे आणि सगळे शंकरपाळ्या मी झारीमध्ये टाकून चांगले असे तळून घेते. पहिला मी गॅसचा म्हणजे फ्लेम एकदम फास्ट करून तेल तापून घेतलेलं आहे. आता मीडियम फ्लेमवरती मी ह्याला मस्त असं फ्राय करून घेते. जेवढं तुम्ही चांगलं फ्राय करणार तेवढे आपले शंकरपाळ्या खायला कुरकुरीत आणि एकदम टेस्टी असं लागणार. आता इथे माझे शंकरपाळ्या फ्राय करून झालेल्या आहेत.
व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.